तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा. तर ही रेसिपी आहे माझ्या मावस नणंदबाईंची. त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या ताज्या धुवून घ्यायच्या आणि तव्यावरती भाजून घ्यायचं. त्यासोबतच टमाटरसुद्धा भाजून घ्यायचं. आधी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण जे भाजलेलं टमाटर होतं त्याला सालासकटच त्या मिरचीच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात एक गाठा लसणाचा सोललेला तो सुद्धा त्या टमाटरसोबतच टाकून घ्यायचा आहे आणि नंतर एकदा मिक्सरला सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर या ठेचाला आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी 2 कांदे, 2 टमाटर चिरून घेतले. त्यानंतर एका पातेल्यात 2 फडी तेल टाकून जिरं टाकून घेतलं. नंतर त्यात कापलेला कांदा व कांदा मऊ झाला की आपल्याला टमाटर टाकून शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यात हळद टाकली व जी मिक्सरला पेस्ट बारीक केलेली होती मिरचीची भरड ती आपल्याला त्या पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे. बाजूला तेल सुटेस्तोवर आपल्याला तो ठेचा फिरवून घ्यायचा आहे. ती पेस्ट टाकल्यानंतर त्यावर आपल्याला मीठ टाकून छान शिजेल इतकं कच्चटपणा जाईल इतकं शिजवून घ्यायचं आहे. हा ठेचा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस टिकतो व आपण याला भाजीसारखं किंवा ठेचा म्हणून तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकतो.